लव्ह मॅरेज आहे म्हणून ते टिकलं नाहीये किंवा अरेंज मॅरेज आहे म्हणून ते टिकलंय असं अजिबातच नाहीये सर. ओके. दोन्हीचंही प्रमाण तेवढंच आहे. कारण प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत हं. डिव्होर्स घेण्याची. जशी लव्ह मॅरेजमध्ये आहेत तशीच तीच कारणं सुद्धा आपल्याला अरेंज मॅरेजमध्येही बघायला मिळतात ओके. ना सर. सगळं माहिती असून रिलेशनशिपमध्ये 10-10 वर्ष असणारे हो. जे कपल असतं, की ज्यांना घरातल्यांनी छान एक्सेप्ट केलेलं दोन्ही घरातल्यांनी. हं. पण ॲक्चुअल जेव्हा राहायला सुरुवात करतात आणि संसाराला सुरुवात करतात, हां. तेव्हा त्यांच्या सासू-सासऱ्यांबरोबर जमवून घेता येत नाही. 10 करेक्ट. वर्ष ती सून मुलाची मैत्रीण म्हणून, गर्लफ्रेंड म्हणून येते, तेव्हा ती हां, छान वाटत असते. पण हां, जेव्हा ती 24 तास राहायला लागते, तिथे खटके उडायला लागतात. हां. असं सुद्धा बघितलेलं आहे. किंवा सगळ्या गोष्टी अगदी पत्रिकेपासून किंवा सगळ्या गोष्टी पारखून घेऊन, चांगल्या घरातली, सगळं बघून सुद्धा अरेंज मॅरेज करून आलेल्या मुलींचे सुद्धा वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. करेक्ट. तिथेही नाही जमवून घेता येत. हां. तिथे वेगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. तिथे वेगळे इश्यूज असू शकतात. हं. त्यामुळे असं काहीच नाहीये, की दोन्हीमधल्या कुठल्याचं प्रमाण जास्ती आहे. असं अजिबात नाहीये सर.